दररोज दरवाजासमोर कोणती रांगोळी काढावी याचं टेन्शन घ्यायची आता अजिबात गरज नाही. त्यासाठी मी घेऊन आले आहे बघा सुंदर आणि सोप्या 4 बॉर्डर रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सुंदर आणि सोप्या 4 बॉर्डर रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, एक एस आकार असतो ना आपला, इंग्रजी एस आकाराप्रमाणे एक आकार काढून घ्यायचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूला आपण फांद्या काढलेल्या आहे. मध्ये ते एक 2 पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे आणि बाजूला आपण कळ्या काढून घेणार आहोत बघा. अगदी पटकन होणारी आहे ही रांगोळी. मधोमध अंतर घ्यायचं आहे उंबऱ्याचं आणि उंबऱ्यासमोर किंवा तुळशीसमोर, देवासमोरसुद्धा तुम्ही ही बॉर्डर रांगोळी काढू शकता. आता जी फांदी काढलेली आहे तिच्या टोकावरती आपण 4 पाकळ्यांचं गोल पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. सफेद रंगच भरायचा आहे. आता रोजची रांगोळी आहे तर सफेद रंगच मी त्यामध्ये भरलेला आहे. तर वरच्या बाजूला आपण एक छोटीशी कळी काढून घेणार आहोत फुलाच्या वरच्या बाजूला. आता मध्ये ज्या रेषा काढलेल्या आहेत तिथेसुद्धा डॉट देऊन घ्यायचे आहे बघा. आणि एक एक पान दोन्ही बाजूला पान काढून घेतलेलं आहे. थोडा थोडा रंग भरून घ्यायचा आहे. जी फुलं काढलेली आहेत त्यामध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आणि मध्ये आपण ज्या 2 पाकळ्या काढलेल्या आहेत बघा, त्यामध्येही लाल रंग द्यायचा आहे. मध्ये पिवळ्या रंगाचा एक डॉट दिलेला आहे. कळ्यांमध्ये लाल आणि हिरवा रंग भरून घेतलेला आहे. अगदी सोपी रांगोळी आहे बघा ही, आणि अगदी पटकन होऊन जाते. रोजची आपल्याला वेळ नसतो, काही गडबड असते, तर पटकन काढण्यासाठी ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा. आणि अगदी 5 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते. तुम्ही फायनल लुकसुद्धा रांगोळीचा बघू शकता बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. पानांमध्ये थोड्याशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत. पानांच्या बाजूलाही एक डॉट देऊन घेतलेला आहे बघा. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी छान दिसते. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा सोपीच आहे बघा. बॉर्डर रांगोळीच काढणार आहोत आपण. आता या सर्वच बॉर्डर रांगोळी आहे. आता इथे एक लाल डॉट देऊन मी फूल काढून घेतलेला आहे. गोल गोल पाकळ्यांचं फूल काढायचं आहे. अगदी सोपं आहे बघा ही पद्धत. फूल काढण्याची पटकन होऊन जाते, जास्त वेळ लागत नाही. आता एक बरोबर उंबऱ्याचं मधलं अंतर घ्यायचं आहे आणि तिथे फूल काढून घ्यायचं आहे. आता हे जे फूल तुम्ही डॉट काढून बोटाच्या मदतीने काढलं तरीसुद्धा, बोट फिरवून काढलं तरीसुद्धा सुंदर दिसतं. आता फुलामध्ये थोडा थोडा रंग भरून घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही रंग यामध्ये भरू शकता. शक्यतो लाल, हिरवा, पिवळा जे आपले शुभ रंग आहेत हे रंग ठेवण्याचाच प्रयत्न करायचा आहे. तर रोजची रांगोळी आहे तर शुभ रंगच भरायचे आहेत बघा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा भरू शकता, पण शक्यतो शुभ रंग भरायचे आहेत बघा. मध्ये फूल काढून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूला आपण एक गोल आकार काढून घेणार आहोत बघा. उलट आणि सुलट करून दोन्ही बाजूला आपण गोल आकार काढून घेतलेले आहेत. त्याच्या बाजूलाही पुढे आपण एक तुऱ्याप्रमाणे गोल आकार काढून घेणार आहोत. आता बरोबर मध्ये आपण एक फांदी काढणार आहोत बघा. छोटीशी फांदी काढायची आहे. छोटी छोटी पानं गोल आकाराची मी त्या फांदीला काढून घेतलेली आहे. ही रांगोळी अगदी सोपी आहे बघा, कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. मध्ये एक कळी काढायची आहे बघा, जी रिकामी जागा दिसते तिथे. लाल आणि पिवळा रंग कळ्यांमध्ये भरून घेतलेला आहे. आता जी पानं काढलेली आहे त्यामध्ये सफेदच रंग मी भरलेला आहे. जास्त वेगळ्या काही रंग भरत बसायची गरज नाही. रोजची रांगोळी आहे तर पटकन होणारी ही रांगोळी आहे. एक 2-3च रंग वापरायचे आहेत बघा, जास्त रंग वापरण्याची काही गरज नाही. दोन्ही बाजूला रेषा ओढून डॉट देऊन घेतलेले आहेत. आता आपण जे गोल आकार काढलेले आहेत त्यामध्ये निळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा. फायनल लुकसुद्धा रांगोळीचं तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 3 नंबरची रांगोळी बघा, ही सुद्धा सोपीच आहे. एक स्वस्तिक काढायचं. तर ही रांगोळी खूप सोपी आहे बघा, अगदी कोणालाही काढता येईल अशी ही रांगोळी आहे. आता बरोबर मधोमध मी स्वस्तिक काढून घेतलेला आहे बघा. मी एक स्वस्तिकचा आकार काढून घेतलेला आहे. जे आपलं शुभचिन्ह असतं ना ते काढून घेतलेलं आहे बघा. दोन्ही बाजूला आपण सरळ रेषा मारून घेणार आहोत. तर दोन्ही साईडने सारखेच गोल आकार आपण काढून घेणार आहोत फांदीप्रमाणे आणि मध्ये पान काढणार आहोत. मधली जी रेष आहे तिथे आपण एक छोटंसं पान काढून घेणार आहोत बघा. मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे मी एक छोटंसं पान काढून घेतलेलं आहे.
आता जे स्वास्तिक काढलेलं आहे त्यामध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. बघा मी या लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत आणि पानांमध्ये हिरवा रंग भरून घ्यायचा आहे. आता पानांच्या ऐवजी तुम्ही इथे फुलं जरी काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता दोन्ही बाजूला आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. कळ्यांप्रमाणे आकार काढून घेणार आहोत. तर त्यावरती थोडा थोडा निळा रंग मी टाकून घेतलेला आहे बघा. त्यामुळे एक सुंदर लूक आला आहे. आता जे आपण पान काढलेलं आहे त्याच्या मागच्या बाजूला हे एक लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लूक येईल बघा. मागच्या बाजूलाही मी लाल आणि पिवळ्या रंगाचा डॉट काढून घेतलेला आहे. फायनल रांगोळीसुद्धा तुम्ही बघू शकता. बघा ह्या फायनल रांगोळीचा लूकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी छान दिसतो आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि 4 नंबरची जी रांगोळी आहे तर उद्या शनिवार आहे. शनिवार निमित्त ही रांगोळी मी काढलेली आहे. आता इथे आपण जय हनुमानाची रांगोळी एक काढणार आहोत बघा शनिवारसाठी. तर तिथे मी एक गदा आहे ना आपली, त्या हनुमानच्या गदेचा मी आकार काढून घेतलेला आहे. आता वेगळा काही ड्रॉइंग वगैरे केलेली नाही आहे. थोडासा डब्याच्या झाकणाने चपटा आकार देऊनच काढून घेतलेला आहे बघा. आणि त्याला थोडीशी जी गदा आपण काढलेली आहे त्याला बॉर्डर मारलेली आहे बघा. डार्क येलो रंगाने बॉर्डर मारलेली आहे. आता आपण रुईचं पान बाजूला काढून घेणार आहोत. जी गदा काढलेली आहे गदा आहे त्याच्या बाजूला आपण एक रुईचं पान काढून घेतलेलं आहे. ज्यामधल्या शिरा आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. आणि शनिवार निमित्त ही रांगोळी काढली तर अगदी शुभ असते. तुम्ही ही रांगोळी देवघरासमोर पाटावर ठेवून नक्की काढून ठेवा बघा. पाटावर काढून ठेवायची आहे, जमिनीवरती ही रांगोळी काढायची नाही. तर मी तिथे जय हनुमान असं लिहून घेतलेलं आहे बघा. अगदी सोपी आहे बघा. सर्वच रांगोळ्या अगदी सोप्या आहेत रोजच्या काढण्यासाठी. आणि तुम्हाला जी कोणती रांगोळी आवडत असेल नक्की दरवाजासमोर काढून बघा. तुम्हाला कोणती रांगोळी आवडली नाही तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता बघा. आणि मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता किंवा माझ्या काही चुका जरी रांगोळीमध्ये असतील तर तुम्ही अगदी निसंकोचपणे मला सांगू शकता. आता जे रुईचं पान काढलेलं आहे त्याच्या बाजूला बघा छोटी छोटी फुलं काढून घेतलेली आहेत. त्यामुळे रांगोळीला एक भरगच्चपणा आलेला आहे आणि रांगोळी सुंदर दिसते बघा. फायनल रांगोळीसुद्धा अगदी छान दिसते. तर अशाच नवीन रांगोळीसाठी रांगोळी बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. नक्की बघा. 3 ते 7 रांगोळ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये नक्कीच असतात. नक्की बघा आणि एक छोटीशी का होईना रांगोळी जी तुम्हाला आवडत असेल ती रांगोळी नक्की दरवाजासमोर काढून बघा. बघा फायनल लूकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर आहे. भेटूया अशाच रांगोळीसाठी नवीन भागात. धन्यवाद.